नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर पॉईंटमध्ये. आता आमचा शेवटचा पिकनिकचा दिवस म्हणजे आता घरी जायची तयारी. कटरामध्ये काल होतो, वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन हा हॉटेल आहे आमचा. या हॉटेलमध्ये राहायला होतो आम्ही. चांगला हॉटेल आहे. जर तुम्ही येत असाल, श्रीहरी निवास कटरा, या चांगला हॉटेल आहे, मस्त आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. खाली रेस्टॉरंटसुद्धा आहे त्यांचा. आता आमची घरी जायची जर्नी चालू होतो आहे. इथून आपला घर म्हणजे नवी मुंबई काय ते 2000 किलोमीटरच्या वर आहे. तर आता आम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे हाफ राऊंड म्हणजे अर्धा इथून जयपूरपर्यंत खेचण्याचा प्रयत्न करू. त्याच्या पुढे ऊर्जा हो किती खेचता आहेत आणि कितीपर्यंत पोचतो घरी बघत राहा चॅनल आपल्यावर. आता आलो आम्ही ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये इकडं स्पेशल छोले भटुरे आणि स्टफ पराठा मागवला. अजून बाकी येत आहेत, तोपर्यंत आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. तर आता आम्ही निघालो जम्मू सोडून घरच्या प्रवासाला. काहीतरी 38 तास जर्नी आहे. 38 आहे ना? येस, 38 तास जर्नी आहे. पण आम्ही वन शॉटमध्ये नाही जाणार. आम्ही थांबून म्हणजे एक स्टॉप घेणार मध्ये, कारण की एवढं गाडी कंटिन्यू चालवणं खाऊ नाहीये. आता लास्ट स्टॉप कुठं असलं आपला? लास्ट स्टॉप आपण जाऊ आता. सध्या चालू लुधियानाला. आपल्या त्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय ना, त्याच्यासाठी. आणि तिकडून पुढे पहिला आम्ही जम्मूला गेलो होतो, जम्मूच्या जीप वर्कशॉपमध्ये. तिकडे आमच्या काय गाडीचं काम नाही झालं, त्यांनी लुधियानाला जायला सांगितलं. तर आता लुधियानाला गाडी ओपन आणि आता लुधियानाच्या जालंधरमध्ये आमची गाडी खोललेली आहे. पुढे बघा कसं काम. जालंधरच्या शोरूममध्ये आम्ही आमच्या जीप गाडीचे ब्रेक पॅड गेलेले आहेत, ते चेंज करतोय. आता आमच्या गाडीचे ब्रेक पॅड झालेले आहेत लावून. आता अशा प्रकारे गाडी आता शोरूम बाहेर काढतोय. ते निघणार. आपण कोटाला साईटिंग थांबू. कोटाला यांचा मित्र आहे डॉक्टर, ओके. तो आपली राहण्याची सोय करणार आहे. व्हेज खायचे तसं, नाही तर त्याने मस्त आपली सोय केलीच ती. पण ठीक आहे, जे पण आहे मेहमान नवाजी. तो 4 वर्ष गेली तो फोन करतोय. हा फोन आपण गेलोच नाही तिकडं. ठीक आहे, आता बघूया. आता मी काय ड्रायव्हर, म्हणजे आम्हाला जिथं 38 तास लागणार होते तिकडे आय थिंक 50 तास तरी लागतील. बघू आता कसं काय. आता जस्ट कटरा सोडला आम्ही आणि आम्ही आता जम्मूच्या हायवेला लागलोय. खूप दिवस झाले ओबड धोबड रस्ते होते. आज चांगला रस्ता भेटून खूप छान वाटतंय. कसं वाटतं तुला की? एक नंबर वाटत. विकीची फक्त बॉम्ब सुचलेली आहे. घोड्यावर चढून उतर चालते निघले म्हणून विकी जरा सॅड आहे. पण काय नाही, त्याला जर असं काही खायला भेटलं ना मॅगडी वगैरे काय तो ओके होईल. तो ऍक्च्युली आमचा तो बच्चा म्हणून एक मित्र आहे, त्याला खूप मिस करतोय. त्यांनी त्याला इंजिनिअरिंग शिकवली, त्याची एवढी मेहरबानी आहे. पण तरी हा त्याला काय नाही बोलत असतो. गाडीच्या मागे थॉट बघा. डिअर गर्ल्स, आय एम मॅरिड, डू नॉट डिस्टर्ब मी, आय एम ऑलरेडी डिस्टर्ब. 5 वाजता आमचा दुपारचं जेवण मॅकडॉनल्डला. किती दिवसात नाही खाल्ले मॅकडे? 12 दिवस. छुट्टा नाही. अरे बस जा, इन लोग का नाटक चालू हो गया है. अरे बस. अरे यार ये भगा रहे इसको. देख ना क्या कहने जाते हो. काय सांगते बघ तो. जा जा जा. ये क्या दिए? अरे 10 रुपया है साले, 10 रुपया. गरीब समझे लोग इतना भाव चढ़ा है क्या? हाँ, अरे मैंने स्टारबक्स में लंगर रखा है कॉफी का, पीने का है तो पियो. अरे क्या 10 रुपए दे रहे हैं? क्या डाला उसमें? पानी डाला है? पी के देखो, कब उठोगे? पी के देखो. नहीं भाई, चॉकलेट कॉफी. इतना पैसा कितने से लाते तुम लोग? वो कॉफी दे दो, हमारे लिए लंगर है, तुम जाके पी सकते हैं.
बघा आमची निनी काय करते तू हे नुरवे हनुमान बघ हनुमान हे बघ पूर्ण हनुमान बोलतोय आता आहे बघ ते मागे मागे जो आम्ही कटरावरनं प्रवास चालू केला होता त्यानंतर जालंधरला 4:30 वाजता जेवलो आणि आता जालंधरवरनं निघाल्यानंतर आता वाजले तर 11:15 4:30 वाजता जो जेवलो होतो त्या डायरेक्ट 11:15 थांबलो आम्ही इथं. इथेच कुठला एरिया मीच कुठला एरिया हरियाणाला श्री श्याम ढाबा आहे आता हायवेलाच भारो खेळ कोणता आहे ओके तिकडे थांबलोय जेवायला. हे सगळे आता आतमध्ये गेलेत. एक गाडी आमची ॲक्च्युली पुढे होती त्याने इथं थांबले जेवायला तर आम्ही पण इकडे झालो कारण तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता गाडीचा ब्रेकचा. तर आता बघू कितपर्यंत पोहोचतात आहे सगळं. आमचा कोटाला थांबायचा विचार आहे. कोटापर्यंत पोचतोय की नाही पोचत कारण कोटा अजून इथून आम्हाला 11 तास 10 की 11 तास काहीतरी आहे. जेवढ्यापर्यंत कापतील तेवढ्यापर्यंत कापू. जर वाटलं झोपायचं आहे झोपेत आहे तर थांबू. हे आमच्या गाडी थांबलेत जेवायला. चेतन तिथेच चालेल खा एकदम थांबवलं बघ बिजू कॉन्शियस नाही बघ मी पॅप्सी पिते ना कला पेप्सी कला चाला तुम्ही 21 किलोमीटर पुढे आला आपल्या त्यांची आवाज होता या ज्याला असतास ना रनिंग तुझी जाम वाढली असते योग सरळ तनशी तुला ओके डायरेक्ट कोटा ना उज्जैन त्यांचं म्हणून तुला मुंबईला जावं तर जा तुला उज्जैनला जावं तर नाशिक जा तो समजा रोड आहे जयपूर अशी जयपूर नाही जाऊ आपल्याला पण आपलं जयपूरशी तो हायवे हाय जेवण आमचा काठियावाड जेवण. चेतन दादा नवरात्रीमध्ये पॅप्सी पिताना उपास कधी 11 दिवस का 13 दिवस 9 दिवस. इथं आता आम्ही ट्रॅव्हल करतो घरी जायचं. ही योग्याच्या बॅगी एवढ्या ही एक बॅग ही एक हा ओमकार काय आहे आवऱ्या बॅगीची उंची होता हा काका आमचा हैराण म्हणताय जेवल्यावर आमचा पोरगा वॉक करते बघा. किती राऊंड मारल्यात 3. तर आता आमचं ठरलं की आता कोटालाच थांबायचं. कोटाला पहाटे म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचतो काहीतरी 8-9 तासाची रनिंग आहे. बघू आता किती वेळात पोहोचतोय कारण की कोटावरनं परत मग असं आज जर आता थांबलो तर उद्या आम्हाला जास्त रनिंग खेचावं लागेल म्हणून आता रात्र आहे तर रात्री खेचून घेऊ रनिंग जेवढी खेचता येईल तेवढी. वाटलंच जर झोपायचं तर झोपसारखं तर कुठेतरी थांबू हॉटेल घेऊ. आम्ही जो कटरावरनं प्रवास चालू केला होता तो आता मध्येच आमचा आता थांबलो इथं आम्ही सगळे इथं थांबलोय. तर आता मध्येच प्लॅन चेंज झाला की घरी जाता आता उज्जैनचं महाकालेश्वरचं दर्शन घेऊन जायचं. मध्ये काय ठरतं आमचं माहिती नाही कारण की आम्ही जो दुपारी 12 वाजता निघालो होतो आता पहाटेचे 6:06. तर आता मध्येच आमचं ठरलं की जायचं उज्जैनला. तर मग सगळ्यांचं ओके झालं तर आता निघतोय उज्जैनला. किती वाजेपर्यंत पोहोचू माहिती ना. गाडी आमची कंटिन्यू चालू आहे. सकाळचे 7:30 वाजले. आमची अख्खी गँग झोपले आणि आम्ही इथं कॉफी आणि पोहे इकडे स्पेशल पोहे मागवले. हो आता आम्ही आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर. इथे थोडं काम चालू आहे तर आम्ही या रॉंग साईडनी 120च्या स्पीडला आलो आहे. आता प्लॅन झाला आहे उज्जैनला फिक्स आमचं जायचं. तर आता कोटापर्यंत पोहोचलो आहे मी राजस्थान. सकाळचे वाजले तर 8:30 आणि कोटापर्यंत पोहोचला आणि इथून आम्ही जाणार डायरेक्ट उज्जैनला दर्शन करून मग घरी. म्हणजे होल्ड करणार होतं ॲक्च्युली पण आता होल्ड करण्याचा कॅन्सल झाला आणि आता कंटिन्यू आम्ही ड्राईव्ह करत घरी जाणार आहोत. आता आम्ही आहोत इथं कोटामध्ये डोंगरावर माइन्समध्ये आहोत आणि हे बघा आमचे गाडी आमच्या गाडीचा पुरेपूर फायदा घेताना
पार्टनर राहतो का भारी वाटलं रिक्षा बघा ना ऊपर से या हे बघ यांचं काय चाललंय मिरर बघ यांचं काय उसके कॉन्ट्री का पैसा मैं भरा है सर्विस देना तुम ठीक आहे मी आता आहोत राजस्थानच्या कोटामध्ये माइन्स फॅक्टरी हे सगळे माइन्स जे आपल्या त्या कोटा लाद्या वगैरे बनतात त्या तिला फिरतो आता आमचे मित्र आहेत ते आम्हाला घेऊन चाललेत हाँ ये यहाँ पे अपन है ना वो बाटी वगैरह बनती है इस पे करने में। इस पे बनती है क्या? दाल बाटी पत्थर की कटिंग होती है ना नाइट में, हाँ हाँ तो ये पानी यूज नहीं करना पड़ता है उसको। पैंगोंग लेक तो पानी रितेश अभी हम लोग उधर गए थे ना ले लद्दाख में उधर पैंगोंग लेक में ऐसे ही पानी बारिश का पानी जमा ये साफ पानी है पूरा, हुआ हाँ दिख रहा है ना क्लियर एकदम और ये कोई 1 साल का भरा हुआ सिंगल पीस ये ना समोर येतं अभी अपन चल रहे हैं ना माइंस में अंदर हे पूर्ण कोटा स्टोन जहाँ पे काम चालू हुआ चलेंगे अभी। और ये जो ग्रीन पैच है ज्यादा डीप लग रहा है हे आता आमच्यासाठी मके भाजून आणलेत हे सर आहेत यम्मी आप लोग क्या है वो मिलते हैं हे आहेत पूर्ण कोठा जे आपलं निघतात ना कोठाला आधी त्याचे डोंगर त्यांना कटिंग करून मग ही कोठाला आधी खातात इथं कटिंग चालू आहे अशी कटिंग होते आणि असे ब्लॉकमध्ये रेडी करतात हे डोंगर आहेत वरून खालपर्यंत एवढे जण खोदले आणि या कोठाला द्या बघा आता कटिंग करून या कोठाला आता काढतात कटिंग करतात नंतर मग त्यांना असे चिनी हातोडीने मारून बाहेर काढायचे तर आता आम्ही निघालो कोटावरनं जे आपल्याकडे कोटालादीचे खदान कोटालादे भेटतात त्याच्या खदान बघत होतो आम्ही बघितले त्यांनी खूप आमचा स्वागत केला तिकडे नाश्ता वगैरे करून आता निघालो उज्जैनला पुन्हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवर आम्ही जॉईन झालो आहोत आता इथून आम्हाला उज्जैन आहे काहीतरी 179 किलोमीटर आणि 2.5 तास दाखवतो पोताला चला बघूया मध्ये भेटलो काय तर दाखवतो तर डायरेक्ट उज्जैनला भेटूया आपण मी पोचलो उज्जैनला आता गाड्या पार्क केल्या गाड्या पार्क करून आता रिक्षामध्ये आम्ही चाललो जस्ट आम्ही पोचलोय महाकाल मंदिराच्या परिसरात आहे महाकाल मंदिराचा परिसर चाललो आता लाईनीत गर्दी तर नाही आहे त्याच्यामुळे डायरेक्ट लाईनीमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत जस्ट आता दर्शन घेऊन निघालो आधी फोन अलाउड होता आता फोन बंद केला आहे आणि आता लॉकर सिस्टम चालू केले फोन लॉकरमध्ये ठेवायचे आधी आम्ही घेऊन जायचो फोन आता नाही अलाउड हे असे मोबाईल लॉकर चालू केलेत हे लॉकर आहे ती लाईन आहे लॉकरची ही आहे महाकालची नगरी चला रे बाबा ये चला 9:30ची ड्युटी होत्या माझी जाणं भाग आहे हा मंदिराचा कलश आता जस्ट आता दर्शन वगैरे झालं आणि आता निघालो घरी जायला आम्ही गाड्या रेडी झाल्या आमच्या 10 मिनिटात दर्शन झाले आमचे आणि आम्ही आता निघालो आता इथून आमचं आहे 564 किलोमीटर बघू 564 किलोमीटर किती वेळात कापतो आम्ही आता वाजते 6 12 तास तर कमीत कमी लागते 5:30 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही इथे जेवण वगैरे करून घेतलं आता 8 वाजता कारण की नंतर पुढे काय भेटेल ना भेटेल परत त्यापेक्षा आता जेवण घेतलं मग नंतर लागलं तर काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊ आणि मग नॉनस्टॉप आता घरी जाणार आहोत पुढे थांबणार नाही मध्ये कारण की खूप दिवस झाले घरात आज उद्या करतोय फायनली आता घरचं म्हणजे ठरवलं आता उज्जैनवरनं डायरेक्ट घरी दुसरे कुठे थांबायचंच नाही आता मध्ये आम्ही आता पोहोचतो धुळ्यापर्यंत ते यांना लागले भूक लागली तर जेवण वगैरे मागवलं आहे कांदा भजी पहिल्यांदाच खायला असे
येल्लो रात्री 2 वाजता भेटतं नशीब आमचं जेवण एवढं. आज जण रात्री 2 वाजता जेवण भेटतं नशीब ना आपलं. जेवण भेटते तर मग जेवण वगैरे बघू पुढे किती वाजेवर पोहोचतो घरी. आता वाजलेत सकाळी 7:30 आणि आम्ही शिर्डी क्रॉस करून जस्ट कॅफे आहे फुटबॉल तिकडे थांबलोय. फुल रपारप गाडी घेऊन आले. आमचा चेतन झोपला होता. रितेशने गाडी चालवलंय. फुल रपारप घेऊन आले गाडी आमची. मी तर फुल झोपलेलो होतो मागे लास्टच्या सीटवर एकदम आरामशीर झोपलेलो होतो. पाय आकडले. उमे काय बाई काय नाही आता आम्ही आलेलो व्यवस्थित शिर्डीच्या पुढे आलो आपण आता. परवा जो आम्ही कटरावरून निघालो होतो वैष्णोदेवीवरनं 12 वाजता, तो आता सकाळचे 10:15 वाजलेत. कंटिन्यूज आम्ही ड्राईव्ह करत आता आमच्या एरियामध्ये पोहोचलो होता ठाण्यामध्ये. चेतन काय बोलशील? कंटिन्यू आपण बिना झोपता म्हणजे बिना होल्ड घेता आपण गाडी घेऊन घरी पोहोचले. जोश आहे आमच्या अंगात जोश कम नाही होणे तुमचा. और ये जोश मैं कभी कम होने नहीं दूंगा. जोश नाही मॅडमचा खौफ आहे. आणि मॅडमचा आमच्या खूप खौफ आहे. मॅडमचा खौफ आहे. आता आम्ही पनीच कॅफेला थांबलोय. आवडून डायरेक्ट घरी जायचं आराम करायचं. रात्रभर गाडी चालवत आलोय. तेवीस फुट व्हायला काय बोलशील? ऑक्सिजन वाटते का आता? तिथे माती आणि दगडच दिसत होते. बाकी काय नद्या डोंगर. आता जस्ट म्हणजे रितेशनी सोडला ड्रॉप केला मला. बाबा आले होते घ्यायला. तर आता घरी चाललोय. घरी अजून सांगितलं नाही की मी पोचतोय म्हणून. त्यांना सांगितलं की संध्याकाळ होईल. बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल. एक्सप्रेशन दाखवतो तुम्हाला. तुला प्रँक केला होता मी नाही येणार म्हणून. हॅलो. घरी आल्यानंतर हा ग्रीटिंग ओपन इट फॉर माय फादर. वेलकम माय फादर फ्रॉम युअर लॉंग ट्रिप वेन यू वेन यू आय एम हॅपी बिकम युअर. I love you, father, so much. काल घरी आलो, थकलो होतो, तर ब्लॉगला एंड करत राहून गेलो होतं. तर तुम्हाला आमचा कटरा टू नवी मुंबई वाशी जर्नी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.